नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाचे विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत परिक्रमेची कथा या पुस्तकाच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, अविनाशने लेखकाकडे हट्टच धरला की तुम्हीच माझे गुरु आहात ना, खरं सांगा, प्लीज कृपा करून सांगा. हे सांगणं लेखक टाळत होते, पण त्यांना आता ते टाळणं अशक्य झालं. तेव्हा त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर पाहूयात पुढे. अविनाश, मला याविषयी बोलायची इच्छा नव्हती. मला कुचंबणा सहन होत नव्हती. संयमाचं ओझं त्या सत्यावर ठेवून मी निश्चिंत होतो. हे आजवर कुणापुढे बोललो नव्हतो. बोलावंसं वाटलं नाही. आता त्याचीच आज्ञा आहे म्हणून बोलतोय. अवघड आहे सारं. ऐक, बाबांना जो अनुभव येतोय आणि तुझी जी साधनेची अवस्था आहे ती अत्यंत उच्च अवस्था आहे. मार्गावर गतीनं वाटचाल चालू आहे. तुझ्यावर शक्तीचा पात झाला आहे. कुंडलिनी जगदंबेची कृपा झाली आहे. खरं आहे रे, सद्गुरूंनी माझ्याकडून ते काम करवून घेतलं आहे. सत्य आहे. पण मला गुरु मानू नकोस. मी माझी लायकी जाणतो. हा सगळा गुरूंचा कारभार. पहिल्या दिवशी तू बरोबर बसलास. त्याचवेळी तुझ्यावर कृपा झाली आहे. माझ्याकडे ही कृपा करण्याची कोणतीही जादूची कांडी नाही आहे, पण त्याची मर्जी. तुझ्यावर ही कृपा त्याच्या इच्छेमुळे झाली आहे. तेव्हा तू त्यांना सद्गुरू मानावंस. मानच. मला तो गुरुपदाचा मान नको आहे. प्लीज अविनाश, मलाही समजून घे. अरे, लहानपणी मातृत्व लाभलेल्या मुलीसारखी माझी अवस्था आहे. तुला सांभाळायची माझी लायकी नाही. इच्छा तर मुळीच नाही. गुरुपद माझ्यावर लादू नकोस. मी केवळ माध्यम झालो आहे, केवळ निमित्त. आपण दोघेही गुरुकृपेचे कृतज्ञ असायला हवं. श्री गुरुदेव दत्त. अविनाश, जे मिळालं आहे ते फार मोठं आहे. स्वानंद साम्राज्याचा सम्राट हो. माझ्या पूर्ण शुभेच्छा तुझ्या साधनेला आहेत. आई जगदंबा तुझा सांभाळ करायला समर्थ आहे. अविनाशनं पाय पकडले. अधिकार नसूनही मी त्याच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवला. जे प्रकट करू नयेचं वाटत होतं ते गुह्य प्रकट झाल्यानं मीही गदगदून गेलो होतो. सुटका करून घेतली. बाजूलाच आसन लावून बसलो. अंदाजे 4 वाजले असावेत. बाबा आणि अविनाश झोपडीत निद्रेच्या अधीन झाले होते. मी कोपऱ्यातली माझी पिशवी खांद्यावर घेतली. त्या पिशवीशिवाय काही सामान नव्हतंच. इथून निघून जायचं होतं. धुक्याचा पडदा भेदत दूर जाता येईल तेवढं जायचं. दोघांना झोपेत ठेवून मी वेगानं पाय उचलून चालू लागलो. अंधाऱ्या जमिनीवर पाय ठेचकाळत होते. त्यांना जाग आली तर माझा पाठलाग करता येऊ नये अशीच दिशा धरली. पळून जायची सवय होतीच. माझा पाठलाग करून मला गाठणं कठीण आहे. माझ्या पायांची जोडी धावायला लागली की भले भले थकून जातात. वाऱ्यावर स्वार होण्याची कला प्राप्त झाली आहे. भागो भागो, जितकं दूर जाता येईल तेवढं बरं. आपल्या मागे तिकडे त्यांची काय अवस्था होईल याचा विचार करण्याची गरज नव्हती. अचानक भेटला, अचानक गायब झाला. आकाशात गेला की हवेत हरवला याची काळजी, उत्सुकता त्यांना सतावेल. माझं खरं रूप प्रकट झाल्यानं मोठेपणा फुकटचा मिळाला. तो नको होता. सद्गुरूंची कृपा आणि ते घोळ घालून माझं मध्येच काय काम आहे? महाराज, तुम्ही जाणे, तुमची खेळी जाणे. उन्हाची तिरीप अंगावर आली, पण धावत होतो. वस्तीपासून दूर दूर पहाड तुडवत पाय चालले होते. आता कुठला चहा, पण पिशवीत सिगारेट होती. पाण्याचा छान झरा लागला. नितळ पाणी पिऊन पोटाची खळगी भरली. सिगारेटचे छान कश मारत झुरके घेत आनंदोत्सव केला. वा बेटा, चैन करो. पुढे चालू लागलो. बाजूनं हाक आली. फक्कडजी, आइये आइये. थबकलो. जटाधारी पुढे आला. मीही तिकडे वळालो. त्यांनी फक्कड कहा जा रहे हो म्हणून मिठीत घेतलं. माझ्या ढुंगणावर लंगोटी होती. तो बालभावात जन्माच्या वेळेच्या रूपात. नंगा धडंग. वा भैया, चांगली गाठ पडली ठकाठका. दोघं खळाळून हसलो. जटाधारी जाणकार होता. त्यानं काहीतरी ओळखलं होतं. म्हणाला, स्वामी किती पळणार? लोक गाठोडं घेऊन पळतात.
तुम्ही गाठोडं देऊन पळता आहात. परमेश्वराची कृपा. ज्याला जे दिलं आहे ते रत्नापेक्षा किमती आहे. त्यांच्या जन्माचं कल्याण केलं आहे. कमाल आहे तुमची. या बसा. बसलो झालं. इलाज नव्हता. तुम्ही स्वतःला झाकत किती दिवस फिरणार? तुमचे गुरु तुम्हाला उघड करणारच. गुरूंचं कार्यच आहे ते. जबाबदारी झटकून पळू नका. जटाधारी बोलत राहिला. मला पटत होतं आणि नव्हतंही. गुरुपदाची भानगड नको होती. पण ज्यांना ज्यांना साधनेची ओळख करून दिली त्यांना अनुभव येतात हे खरं. बरं, साधना सांगण्याची आज्ञासुद्धा सद्गुरूंचीच. समोर कोणी आलं की बडबड चालूच. तोंड उघड होणार. शब्दांची अखंड बरसात होणार. तोंड बंद करता येत नाही, कारण सद्गुरूच बोलत असतात. आपलं तोंड फक्त हलत राहणार. नुसती कटपुतळी. देहाचा मालक तो सद्गुरू. आपल्यावर सत्ता त्याची. केव्हा तरी असं पळता येतं, तेव्हा पळतो. पण पळायची शक्ती तोच देत असावा. सद्गुरूंची चलाखी कळत नाही. चालबाजी कळत नाही. काही कळत नाही. हेच खरं. तेही तोच करवून घेणार. हेही तोच घडवून आणणार. त्यांचा खेळ ते जाणत. जटाधारीचं जवळ झोपडं वगैरे काही दिसत नव्हतं. बाजूला कमंडलू चकाकत होता. कमंडलूतून त्यानं पाणी प्यायला दिलं. साक्षात अमृत. वा, काय स्वाद होता. म्हणाला, स्वामी निघा. या बाजूनं जा. पुढे तुमची व्यवस्था होईल. जटाधारीनं दाखवलेल्या मार्गाला लागलो. तासाभरात खळाळता प्रवाह लागला. स्नान केलं. ताजा झालो. उत्साह संचारला. पुढे झालो. दुपार व्हायला आली. चहा नाही, जेवण नाही. जटाधारीनं दिलेल्या कमंडलूतल्या जादूच्या पाण्यानं मात्र भुकेची जाणीव नाहीशी केलेली होती. त्यामुळे थकवा नव्हता. आता पळायची घाई नव्हती. पण पायांना गतीची सवय. त्यांचं धावणं चालू होतं. धावताय तर धावू देत. आपण कशाला गती रोखावी. अचानक कुठलासा रस्ता लागला. कच्चा रस्ता. धूळ उडवीत जाणारा. ट्रक थांबला. गाडीत बसा म्हणाला. बसलो. डेहराडून सोडून ट्रक दूर पळत होता. वाटेत 2-3दा चहा झाला. सिगारेटचं सेवन अखंड चालू होतं. कुठेतरी गाडी थांबली. रात्रीचं जेवण ढाब्यावर झालं. कोणीतरी नवी कोरी धोती दिली. कमरेला वस्त्र झालं. कोणीतरी चादर दिली. पांघरली अंगावर. समाजात आल्यावर थोडं समाजाचं भान ठेवायला हवं. भानच गेलं तर इलाज नाही. 2 दिवसांनी दिल्ली आली. संध्याकाळी एका व्यापाऱ्यानं घरी नेलं. रस्त्यातच भेटला होता. मी साधू आहे असा त्याचा गैरसमज झाला होता. पण त्यानं प्रेमात जबरदस्तीच केली. मी सुद्धा करवून घेतली. तेवढीच मोज बघू. घरी नेल्यावर चहा नाश्ता झाला. सिगारेटची पाकिटं आली. त्याच्या बायकोला देवाचं वेड होतं. मी टाळायचा प्रयत्न केला. पण माऊली व्याकुळ झाली होती. दिल्लीत त्यांना प्रतिष्ठा होती. मोठा श्रीमंती इमला होता. पैशाचं झाड असावं अशी संपत्ती होती. ऐहिक सुखाची कमी नव्हती. पण माऊलीच्या मनात भक्तीचं रोपटं तरारून उठलं होतं. त्या रोपट्याला संपत्तीचं पाणी चालत नाही. वैराग्याचं शीतल जल लागतं. माझ्यासारखा कोणी झंगड ती शोधत होती. व्यापारी असला तरी पत्नीला कोणी मार्ग दाखवणारा भेटला तर त्याला आनंद होणार होता. माझ्यात त्याला काय दिसलं माहीत नाही. टाळलं तरी घरी घेऊन गेला होता. आदर आपुलकी वाटावी अशीच माऊली होती. एकाच जातीचे जीव भेटले. ही भक्ताची जात फार चिवट असते. आपला गळा धरला तर आपल्यासह पाण्यात बुडणारच. माऊलींचा नामस्मरणाचा तानपुरा छान लागला होता. दिवसभर रात्रभर रामनामाची धून चालू होती. मीराबाईची आठवण व्हावी. माऊलीचे डोळे म्हणजे शारदोत्सवातल्या सजलेल्या वीणावादन करणाऱ्या भगवतीचे. कमळासारखे कमलनयन. नवरात्रीतल्या बंगाली देवीचे सुखद, प्रसन्न, सात्विक, कृपा करणारे नेत्र. त्या विशाल नेत्रात हरवून जावं. कालीमातेला पाहिल्यावर रामकृष्ण परमहंसाची काय अवस्था होत असेल याची कल्पना यावी. या माऊलीला मिनिटात माझा साष्टांग दंडवत झाला. तिचे डोळे पाजरत होते. मला हुंदका आवरत नव्हता. तिच्या आसनावर निश्चल होती ती. माझ्या आसनावर मी. ती म्हणत होती, स्वामी, जे नको आहे ते सगळं उदंड आहे.
जे हवं आहे ते तुम्ही द्या. तुम्ही दयाळू आहात. तुम्ही द्यायला हवं. हे भलतंच होत होतं. माझी घुसमट सुरू झाली. मी भिकारी, गुरुच्या कृपेवर केवळ जगणारा. महाराज, हे काय मागं लावता आहात? तिकडून सुटलो, इथे कुठे अडकवताय तुम्ही? महाराज, हा माकडवालाचा खेळ थांबवा. श्री शंकर महाराज म्हणतात, जिसका बंदर वोही नचावे. खरं आहे. तुम्ही म्हणालात रामू सापको सलाम करो, मी केला. तुम्ही म्हणालात रामू सापको नाच के दिखाव, मी नाचून दाखवलं. तुम्ही माझ्या मागे बांबूचे 2 तडाखे दिलेत, ते मी उडी मारून चुकवायचा प्रयत्न करूनही खाल्ले. पण रामू, गळ्यात हार घालून घे. साहेबांना आशीर्वाद दे. हा हुकूम कसा पाळू? आशीर्वादाचा खाऊ तुम्ही मला द्या. माझ्याकडून लोकांना द्यायला नका सांगू. पायाशी ठेवा, तिथेच मला सुख आहे. हे भलतंच झेंगट नका मागं लावू. नको नको महाराज. मी माझ्यात नव्हतो. माऊली पद्मासनात स्थिर, डोळे मिटलेले, गुलाबी गोऱ्या हातांची ज्ञानमुद्रा. कधी कसा माहीत नाही. माझा उजवा हात तिच्या डोक्यावर स्थिरावला. माझ्यातून एक विजेचा सळसळता प्रवाह निघाला. उजव्या हाताच्या तळव्यातून सगळी वीज तिच्या ब्रह्मरंध्रावर कोसळली असावी. एखादी वेल वाऱ्याच्या झोतानं आवेगानं थरथरावी, तशी माऊली थरथरली. तिच्या मुखातून विलक्षण ताकदीचा ओंकार प्रकटला. मी थिजलेला. काही जाणवत होतं, काही हरवलं होतं. बाणावर होतो की नाही माहीत नाही. आकाशा एवढा झालो. अणुरेणूहून लहान झालो. कुठल्या तरी क्षणी नाहीसा झालो. नित्य निरंजन. 2-1 तासांनी भानावर आलो. माऊलीला गुरुकृपेनं छान दीक्षेचा अनुभव आला. त्यांची मुद्रा अत्यंत प्रसन्न, तेजस्वी दिसत होती. डोळ्यातली दिव्यता निरांजनाची स्निग्धता दाखवित होती. अगदी प्रत्यक्ष देवता. मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी अगदी तत्परतेनं साष्टांग शालीन नमस्कार केला. सगळं कसं शांत शांत, निश्चिंत. भावनांचे आंदोलन नाहीत, स्तब्ध. फक्त आत्यंतिक भक्तीनं प्रेमानं पाझरणारे अश्रू. डोळे अर्ध उमललेल्या कमळाप्रमाणे, थोडेसे ऊर्ध्व दिशेला. उमा अशी शंकराच्या तपात असावी. अपर्णा तप करीते कामिनी. शेठजी शांतपणे आत आले. सुंदर मोमो गालिच्यावर बसले. तेव्हा मी उठून बाहेर आलो. सोफ्यावर मांडी घालून बसलो. सिगारेटच्या धुरानं छाती भरून घेतली. पळून जावंसं वाटत होतं, पण सद्गुरूंनी जखडून ठेवलं. म्हणाले, पागल, पळून नाही जायचं. थांब, तमाशा बघत बैस. बसलो. शेठजी बाहेर आले. माऊलीही आल्या. दोघांनी नम्रतेनं नमस्कार केला. कोणीतरी मिठाई आणून ठेवली. मिठाई खाल्ली. 2 केळी खाल्ली. सांधीच्या पेल्यात चहा आला दुधाचा. वा भाई, चैन आहे. शेठजींनी रेशमी वस्त्र दिलं. भारी काश्मीरी शाल अंगावर पांघरायला दिली. राजयोग म्हणजे अजून काय हो. रेशमी मोठ्या बटव्यात 100च्या नोटांची रास ठेवली. फोटोग्राफरला बोलावून 4 फोटो काढले. माऊली आणि शेठजी नम्रतेनं समोर खाली बसले. माऊलीचे डोळे म्हणजे काय सांगू. शब्दांचं ते काम नाही. पवित्र, प्रसन्न, हसणारे. कुठल्याशा चित्रकारानं शारदेचे असे डोळे काढलेले आठवत आहेत. पण या डोळ्यातले भाव विलक्षण होते. या सुंदर डोळ्यात जी भावुकता होती ती अत्यंत करुणेनं भारलेली होती. हे तेज वेगळ्याच पाण्याचं होतं. संमोहन करणारे हे डोळे साक्षात भगवंतालाच मोहित करत होते. त्या डोळ्यांनी मला बाळच करून टाकलं. साक्षात आई भगवतीच, उमा, मीरा. वास्तविक आता मी तिचा गुरु झालेला. पण तिचं दर्शन मला हळवं करीत होतं. मनात बालभाव जागा झाला होता. तिच्याकडे बघता बघता सोफ्यावरच मी न मन झालो. डोळे मिटले गेले. शिवाच्या पायापाशी पोचलो. डमरूतून विश्वाला नाचायला लावणारा ध्वनी उमटत होता. समोर आई उमा ध्यानमग्न. सर्वत्र हिमालयाचं शुभ्रहिम. एक अथांग शांतीचा अनुभव. जीवाची ज्योत शिवात विलीन झाली. मी उरलो नाही. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. नित्य निरंजन. आदेश ऐकण्याच्या पलीकडे युगायुगाचा भनंग योगी. पाय चेपण्याचा भास होऊ लागला.
जळ झालेल्या भुवया कष्टानं उघडल्या. माऊली पाय चेपत बसली होती. गंभीर गुन्हा. ही असली सेवा घेण्याचा स्वभाव नाही. मी गुरु नाही, नाटकातला गुरु. दीक्षा देणारे माझे गुरु. मी का सेवा घ्यावी? शक्तीचा मी फक्त मध्यस्थ, माध्यम, मधली कडी. हे अघटित आहे, करता मी नव्हे. महाराज, हे तुमचं नाटक बंद करा, हो बंद करा. हे मला असह्य आहे. हा तमाशा नका करू. नको. शंकर महाराज. शुद्धीवर आलो. उठून उभा राहिलो. माऊलीला नमस्कार केला. म्हटलं, माझा अधिकार नाही, आपला विनय आहे. गुरुदेव, या शूद्र जीवाचे आपण मालक आहात. मेलो. हे सद्गुरू आपल्याला कुठे नेणार? यांची नाटकं समजणं कठीण. म्हणालो, जरा फिरून येतो. शेटजींनी गाडीची व्यवस्था केली. दूरवर चक्कर मारून आलो. गाडीत बसल्यावर सिगारेटची आवर्तनं सुरू झाली. विचार करत होतो, महाराजांचं हे नाटक काय असेल. माऊलींकडे महिनाभर राहिलो. रोज मिष्टान्न खावीत, फलाहार घ्यावा, भरपूर चहा, सिगारेटचा आनंद भोगावा, तात्पुरता राजयोग भोगावा. हे आपलं नित्याचं नाही आहे याचं भान होतं. माऊलींच्या बरोबर सकाळी, संध्याकाळी, रात्री भरपूर साधना करावी. या माऊलींशी बोलणं नव्हतंच. जो श्रद्धेनं साधना करतो त्याला शंका, प्रश्न असू नयेत. त्याच्या प्रश्नांची उत्तरं साधनेत मिळत असतात. साधक निःशंक होतो. शेठजी हे लक्ष्मीचे पुजारी होते. पण पत्नीची ओढ, तिची परमेश्वर भक्ती, तिची आवड ओळखणारे खरे प्रेमळ पती होते. मीराबाईबद्दल आदर होता. त्या मीरेला महाल सोडून जावं लागलं. आपल्या पत्नीला घरातच सर्व मिळावं अशी त्यांची इच्छा होती. शेटजींसारखा नवरा मिळणं हे त्या साध्वीचं भाग्य. तिच्यासारखी पत्नी मिळणं हे शेटजींचं भाग्य. शेटजींची एवढीच इच्छा होती, पत्नीनं घर सोडू नये. माऊलीनंसुद्धा पतीची इच्छा मानली होती. हा असा जगावेगळा प्रपंच पाहायला मिळणं कठीण. असा प्रपंच करणं कठीण. वैराग्य आणि लक्ष्मी एकत्र नांदत होती. शेटजींचं हे वर्तन म्हणजे वैराग्यात जाळून घेणंच होतं. इथे लक्ष्मी होती, पण भोग नव्हता. सारंच अप्रूप. एके दिवशी करोल बागेत मी हिरवळीवर संध्याकाळी निवांत पडलो होतो. ड्रायव्हर अचानक बोलवायला जवळ आला. म्हणाला, कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहेत. तोपर्यंत माझं लक्ष गेलं. समोर अविनाश, त्याची पत्नी, मुलगी माझ्याकडेच येत होते. मी ओळख दाखवली आणि अविनाशचं हे कुटुंबच आहे हे ओळखून नमस्कार केला. अविनाशनं कडकडून मिठी मारली. हसत होता, रडत होता. म्हणाला, स्वामी, तुम्हाला ओळखलंच नाही. अंगावर रेशमी वस्त्र, खांद्यावर शाल, पण चेहरा तोच. गोंधळात पडलो. पण खात्रीच पटली, तुम्हीच, नक्की तुम्हीच. पण इथे असे भेटाल या कपड्यात याचं आश्चर्य आहे. खरंच माझं भाग्य थोरच म्हणून पुन्हा दर्शन झालं. त्याच्या पत्नीनं, मुलीनं नमस्कार केला. त्यांना काय बोलावं कळत नव्हतं. पण यांनीच अविनाशचं आयुष्य आनंदाचं करून टाकलं आहे याची त्यांना जाणीव होती. सगळ्यांचेच डोळे डबडबले होते. डोळ्यांच्या कोपऱ्यातून अश्रूची धार सुरू झाली. हिरवळीवर बसलो. बोलणं कोणाला शक्य नव्हतं. ड्रायव्हर मागे लागला. स्वामीजी, गाडीत चला, घरी जाऊया. त्याची घाई सुरू झाली. मला कुठं एकटं सोडायचं नाही, कोणाबरोबर जाऊ द्यायचं नाही याची त्याला ताकीद दिली होती. म्हणालो, चला सगळेच घरी जाऊ. उठून चालू लागलो. गाडीत बसून सगळेच माऊलीच्या हवेलीत आलो. माऊलीने सगळ्यांचं प्रेमानं स्वागत केलं. मिठाई आग्रहानं खिलवली. आग्रहानं घरी न्यायला बांधून दिली. अविनाशचा आग्रह होता, स्वामी घरी या, घरी या. त्याच्या बायकोनं, मुलीनं आग्रह केला. माऊली सोडेनात. शेवटी असं ठरलं की अविनाश आता संध्याकाळी इथे साधनेला बसेल. बायको मुलीला ड्रायव्हर घरी सोडेल. नंतर अविनाशलाही घरी सोडेल. या दोघी नाराजीनं पण परिस्थिती ओळखून घरी गेल्या. हातपाय धुवून सगळे साधनेला बसलो. धुपाचा गंध भरून राहिला होता. देवघरातले मोगऱ्याचे हार, तुळशीचे हार सात्विक गंधाचं अस्तित्व दाखवित होते. माऊलींनी नमस्कार केला. अविनाशनं माऊलींना, मला नमस्कार केला.
तिघही सुंदर मऊ आसनावर स्थिर ताठ बसलो. भस्त्रिकेची एक लाट येऊन गेली. नागिनीचा प्रवास उसळून ब्रह्मरंध्राकडे सुरू झाला. पण तिकडे पोचायला अजून वेळ खूप होता. प्रवासाचा मार्ग तर माहीत होता. सळसळत मार्गक्रमण सुरू झालं. साधना लोकांसमोर करू नये, पण काही वेळा इलाज नसतो. तिघांच्या 3 तऱ्हा सुरू झाल्या. पण माऊली व अविनाशची साधना विलक्षण वेगानं चालू होती. मी आज बघत बसलो. खूप वेळानं हळूच बाहेर येऊन सोफ्यावर सिगारेट फुकत बसून राहिलो. खूप वेळानं आत जाऊन बघून आलो. जुगलबंदी चालू होती. ठिणगीला वाऱ्यानं घेरल्यावर आगीच्या ज्वाला बेधुंद होऊन नाचायला लागतात. अग्नीचं तांडव सुरू होतं. तांडवाचे हादरे मी त्रयस्थपणे अनुभवत होतो. साधकाला कधी उठवू नये. चाललंय ते चालू द्यावं. किती खोल गेलेत कोण जाणणार. का जाणावं. तळ लागेल तेव्हा लागेल. बाहेर येऊन बसलो. आता धुपाचा धूर, बाहेर तंबाखूचा धूर. संध्याकाळ संपून रात्रीचा अंधार चोर पावलांनी आला. अविनाशच्या घरून फोन आला. धीर दिला. काळजी करू नका, घरी पोचवीन. निश्चिंत रहा. गुरुदेव दत्त. आत डोकावलं. दोघांची शरीरं ताठ. मान मागे पडलेली, छाती पुढे. पोटाच्या जागी खड्डा. वा भाई सुरेख. बाहेर बसून राहिलो. घरातल्या बायजींकडून चहा मागून घेतला. चहा संपला आणि माझी बाहेर आल्या. नमस्कार स्वीकारला. त्यांनी पुढे खाली बसकण मारली. जरा वेळानं अविनाशही बाहेर आला. पुन्हा चहा झाला. ड्रायव्हरला सांगितलं. अविनाश घरी जायला उठला. उद्या संध्याकाळी तो येणार होता. आज काहीही बोलायचं टाळलं. एवढ्या साधनेनंतर शब्दांची लुडबुड नको होती. प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा. माऊली भारावल्या अवस्थेतच होत्या. त्या रसोईत गेल्या. शेटजी आलेच. आज त्यांच्याशी बोलत बसलो. शेटजींचे वडील दिल्लीत आले आणि उद्योग चालू केला. शेटजी त्यांचं एकमेव अपत्य. शेटजींनी वडिलांचा व्यवसाय वाढवला. पैशाची कमी नव्हती. मिळवतही होते. पण आता अधिकचा हव्यास नव्हता. वकवक नव्हती. आणि महत्त्वाचं म्हणजे पत्नीच्या प्रेमानं त्यांनी वासनेचा विळखा दूर केला होता. माऊली मोठ्या की शेटजी मोठे. माऊलींना सोडून शेटजींना अनेक स्त्रियांना भुगता आलं असतं. वासनेच्या झंझावातात स्वतःला झोकून देता आलं असतं. माऊलीला त्यांनी पहिल्यांदा खूप समजावलं. पण तिच्यावर बळजबरी करणं त्यांना जमलं नाही. माऊलींनी त्यांना दुसऱ्या लग्नाची परवानगी दिली. शेटजींना ते शक्य होतं. पण त्यांना ते मान्य नव्हतं. दोघेही व्रतस्थ झाले. आनंदात राहिले. आज कमावू पैसा. पुढे काय करायचं पैशाचं ते बघू. या विचारानं शेटजी कर्म करत राहिले. पैसा कमवताना गैरमार्गाला मात्र दूर ठेवलं होतं. धन हवं उद्यासाठी या विचारांचा त्यांच्यावर पगडा नव्हता. पण कर्म चालू होतं. दोघांची सात्विक वृत्ती दोघांना शांत ठेवत होती. आपली पत्नी भगवती आहे असं शेटजी मानत होते. पती हाच परमेश्वर आणि त्याच्याकडे नेणारा नावाडी आहे याची जाण माताजींना होती. गुरुकृपेचा वारा पाहिजे म्हणजे नाव त्या किनाऱ्याला लागेलच ही श्रद्धा होती. दोघेही थोर. आज अविनाश लवकर आला. साधनेला ते दोघं बसले. मी लक्ष ठेवून होतो. त्या दोघांच्या मस्तीत मी कुठे लुडबड करू. त्यांच्या क्रियांच्या दंगलीत त्रयस्थ राहणं चांगलं. माऊली आज तासाभरानं बाहेर आल्या. अविनाशनं मागे अंग टाकलं होतं. पाय सरळ होते. हात सरळ आडवे. ज्ञानमुद्रा तशीच. श्वासाची गती अगदी मंद. पोट पार खपाटीला गेलेलं. वा भाई. साक्षात शिवाच्या चरणाशी असल्याची स्थिती. यालाच योगनिद्रा म्हणतात. या स्थितीत माझी साधना खूप झाली आहे. त्यावेळी सद्गुरू श्री गुळवणी महाराजांकडून दीक्षा झाली नव्हती. तरी माझी साधना चालू होती. पुढे महाराजांनी सांगितलं होतं, ही योगनिद्रेची अवस्था फार चांगली आहे. असो, तर ही स्थिती फार चांगली. कारण शरीराची विश्रांती ही योगनिद्रा स्वतःहून मिळवते. दुसरं, अवकाश भ्रमणाची सिद्धी यामधून सहज मिळते. अर्थात ही निद्रा सहज साधनेनंच होते आणि सिद्धी मिळतेच असं नव्हे. पण ही पद्धत त्या सिद्धीसाठी अगदी योग्य.
या स्थितीमधून जागं झाल्यावर शरीर ताजंतवानं होतं. पुन्हा अधिक साधनेचा हुरूप येतो. साधनेची मस्ती आता भोगता येते. इथेच तर रंग भरला जातो. अविनाशी साधना ऐन रंगात मस्तीत होती. तासाभरात अविनाशी उठला. शेठजीही आले. चौघेही बसून होतो. माझी गप्पच होत्या, ऐकत होत्या. आम्हा तिघांची चर्चा चालली होती. चिवड्याचे बकानी भरणं चाललं होतं. सोबतीला चहा होताच. शेठजींना कुतूहल खूप. अरण्यात जायलाच हवं का? घर सोडावंच लागतं का? वेडाचार होतोच का? बेभान अवस्था आली तर काय करायचं? माताजी निघून तर जाणार नाहीत ना? प्रश्नांची उत्तरं तर द्यायलाच हवी होती. मी शेठजींना म्हणालो, अविनाशच्या घरून त्याच्या बायको आणि मुलीलाही आणूया. त्यांनाही माहिती मिळेल. शेठजींनी ड्रायव्हरला पाठवून दिलं. जेवणाची व्यवस्थाही इथेच होती सर्वांची. अविनाशही खुश झाला. काय तो प्रश्नांचा मारा एकदमच करूया. उत्तरांची बरसात होईल सर्वांवर. एक छान आनंद सोहळा बघायची सर्वांनाच उत्सुकता होती. अविनाशची बायको, मुलगी आली. छान मैफल जमली. अविनाशनं पुन्हा प्रश्न केले. घर सोडावं लागतं का? नाही सोडायला लागत असं नाही, पण माझ्यासारख्यांना घरात राहणं जमत नाही. घराच्या बाहेर कधी पडतो आणि कधी एकदा अरण्यात जातो असं होतं. पण ही अवस्था सर्वांची नसते. घरात राहूनच, प्रपंचात राहूनच सर्व मिळवता येतं. श्री वासुदेवानंद सरस्वती, नित्यानंद, मुक्तानंद, शंकर महाराज, स्वामी समर्थ, गजानन महाराज अनेक योगी सिद्धांनी अरण्य सेवन केले. पण श्री दत्त महाराज, कवीश्वरांसारख्या महर्षींनी ठाईच बैठोनी सर्व प्राप्त केलं. श्री गुळवणी महाराज, रावसाहेब सहस्त्रबुद्धे अशी कितीतरी संत मंडळी घरात बसूनच सर्व प्राप्त करून बसली आहेत. श्री एकनाथांनी विवाह केल्यावर सगळं घरातच राहून मिळवलं. अर्थात पूर्वीच त्यांनी घोर तपश्चर्या केली होती. गुरूंची कृपा मिळाल्यावर मात्र संसारात राहूनच प्राप्त केलं. लाहिरी महाशय, रामकृष्ण परमहंस यांनी नाही का एकाच ठिकाणी राहून कार्य केलं. शारदा मातांनी कुठे घर सोडलं? त्या तर आयुष्यभर संन्यासाची आई होऊनच राहिल्या. तेव्हा घरीच सर्व प्राप्त करता येतं. घर सोडून भटकण्यात काय फायदा? साधनेत एकाच जागी बसलं की छान धून लागते. घरात मुलांचा दंगा असतो. प्रपंचाच्या कटकटी असतात. शरीराच्या वासनेला चाळवणारं दुसरं शरीर असतं. तुकोबा म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. वासनांची, मग ती शरीराची, अन्नाची, प्रतिष्ठेची, कोणतीही वासना असो, तिची उपेक्षा घरात राहूनच करता येते. वासनेला जिंकता येत नाही. संयमानं वासनेला मारता येत नाही. संयमानं विकृती येते. वासनेला दूर ठेवायला नामस्मरणासारखं औषध नाही. हळूहळू नामस्मरणाची सवय होते. आधी यांत्रिकपणेच नाम घ्यावं लागतं. नामस्मरणाची सवय झाल्यानं त्याची गोडी लागते. गोडी लागल्यावर त्या स्मरणात मन रमून जातं, इन्व्हॉल्व होतं. मन नामस्मरणात रमल्यावर वासनेची आठवण येत नाही. वासनेची उपेक्षा होते. हळूहळू वासना मरून जाते. पण वासनेला जिंकायची जिद्द ठेवणं मूर्खपणाचं आहे. जिंकलंय म्हटलं की अहंकाराला की सगळं पुन्हा सुरुवातीपासून चालू करावं लागतं. सापशिडीतल्या खेळांसारखं पुन्हा खाली. करा पुन्हा वर चालायला सुरुवात. जिंकण्याच्या फंदात पडू नये. नामस्मरणानं नामोहरम करा वासनेला. रामकृष्णांना एकदा वासनेला मी जिंकलंय असा अभिमान झाला आणि मग रात्रभर कामवासनेची इंगळी त्यांना डसू लागली. काली मातेजवळ बसून रात्रभर रडत राहिले. आई सांभाळ, सांभाळ मला. कामवासना जिंकली आहे असं पुन्हा म्हणणार नाही. क्षमा कर. सांभाळ आई. सकाळी कालीमातेच्या चरणापाशी रडून रडून बाळासारखे झोपले होते. जिंकायच्या घोळात नका अडकू. वासनेला नामस्मरणाच्या अग्नीनं जळून टाका. कायमची राख करा. शरीराच्या वकवकीनं जळण्यापेक्षा तिची राख करून अंगाला लावता आली पाहिजे. कबीरजी घराला आग लावा म्हणतात, म्हणजे घराला नव्हे, घरातल्या वासनांना आग लावा म्हणतात. उरेल ते भस्म अंगाला लावायचं आहे. मग त्याच घराचा स्वर्ग होतो. घरापासून दूर पळून काही साध्य होत नाही. अरण्यात गेलं तरी वासनेची आग तिथेही जळायला येते.
ध्यानाला बसून डोळे मिटले की डोळ्यापुढे मनाला चाळवणारे शरीराचे अवयव नग्न नाचायला लागतात. कामिनी आणि कांचनापासून वस्तुरूपात दूर होऊन काय उपयोग? मनातून दूर व्हावं लागतं. जनक राजाभोवती सुंदर दासींचा सहवास होता. राजा असल्यामुळे कांचनाची, कामिनीची कमी नव्हती. सत्ता होती, उपभोगाची काय कमी होती. पण विदेही अवस्थेत होता. शरीर आहे पण शरीराची ओढ नाही. मन आहे पण मनात वैराग्य आहे. संसारात राहूनच ही अवस्था प्राप्त होते. ज्याच्या मनातून वासना गेली आहे त्यानं घरात राहिलं काय, अरण्यात राहिलं काय, सगळं सारखंच आहे. तेव्हा काहींच्या प्रारब्धात अरण्य आहे, त्यांचा अपवास सोडून देऊ. घरातच सगळं मिळवता आलं पाहिजे. प्रपंचात राहून साधना करणं हे अवघड आहे, पण तेच महत्त्वाचं आहे. वासनेत राहून निरीच्छ होणं हे महत्त्वाचं. नाहीतर घर सोडून पळायचं आणि बाहेर दुसरी बाई गाठून वासनेच्या आहारी जायचं. असे फसलेले कमी नाहीत. साधू होण्याऐवजी भोंदू होणं सोपं. भोंदू होऊन आयुष्य वाया घालवण्यात काय अर्थ आहे? भटकण्यात, भरकटण्यात काही नाही मिळणार. एका जागीच साधनेचा वटवृक्ष होता आलं पाहिजे. पुढे वेडाचार होतो का? बेभान अवस्था होते का? होते. पण त्याला काय घाबरायचं? ती सगळी अवस्था होते हे खरं आहे, पण सगळ्यांचीच होतेच असं नव्हे. श्री दत्त महाराजांची किंवा वासुदेवानंद सरस्वती किंवा ज्ञानेश्वरांची कुठे अशी अवस्था झाली? ते काम सगळं सद्गुरूंच्या हाती असतं. त्यांनी सांभाळण्याची जबाबदारी घेतलेली असते. कोणाला अशा अवस्थेत ठेवायचं ही त्यांची मर्जी. अवलिया किंवा अवधूत ही अवस्था गुरूंच्या मर्जीतली गोष्ट आहे. शिष्याला किती ढील द्यायची यांचं सूत्र सांभाळणारे सद्गुरू सगळं सांभाळायला समर्थ आहेत. तेव्हा बालोन्मत्त पिशाच्छ अवस्थेला घाबरायचं कारण नाही. निर्धास्त राहा. आणखी काही शंका, काही प्रश्न विचारा. काही राहिले प्रश्न तर काळजी नको. सद्गुरू तत्व साधनेत सर्व शंकांचा निचरा करेल. शिष्य होऊन शरण जावं, पूर्ण शरण. पुढे गुरूंची सर्व जबाबदारी. लेकराला आई भुकेला ठेवते का? नाही ठेवत. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. अजून पुढे कोण काय प्रश्न विचारतं त्याची उत्तर जाणून घेण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नये. धन्यवाद.